नमस्कार मित्रांनो. आपण अगोदरच्या भागामध्ये इतिहासाच्या अभ्यासाच्या साधनांचा आढावा घेत होतो. तोच भाग आपण आता पुढे कंटिन्यू करणार आहोत. राहिलेली जी काही सुलतान कालखंडातली साधनं आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करूया. आता आपण सुरुवातीला जी साधनं पाहिली ती आपण बरीचशी पाहिली, तीच पुढे आपण कंटिन्यू करतोय. पण आता त्याच्यामध्ये आपण जी चर्चा केली की बऱ्याचशा जी काही ग्रंथांच्या नावं आपण बघितली किंवा ग्रंथांची टायटल्स जी बघितली ती फारसी भाषेमध्ये जरी असली तरी इतरही साधनं ही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यातल्या काही आणखी साधनांचा मी पुढे आढावा घेतोय. पृथ्वीराज विजय हा एक ग्रंथ आहे. जयनायक याने हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि ह्या ग्रंथामध्ये त्याने अजमेरचं जे चव्हाण घराणं आहे ह्या चव्हाण घराण्याच्या राज्यकर्त्यांचा इतिहास त्याने या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सुलतान कालखंडातला अभ्यास करण्यासाठी एक इतिहासाचं साधन म्हणून पृथ्वीराज विजय हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. तुघलकनामा बघा, त्या नावामध्येच आपल्याला त्याचा इतिहास लक्षात येईल. तुघलक घराण्याचा इतिहास समजण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. आता आपल्या लक्षात आलं असेल तुघलक घराण्याचा खूप मोठा इतिहास सुलतान कालखंडाला आहे. आपण जोवर उल्लेख केला मोहम्मद तुघलक, फिरोज तुघलक याचा आपल्याला पुढच्या प्रकरणांमध्ये अभ्यास करायचा आहेच. तर मग आपण ज्या मोहम्मद तुघलकाचा किंवा फिरोज तुघलकाचा अभ्यास करतो तो कशाच्या आधारावर करतो, त्याच्यात आलेली माहिती आपण कशातून मिळवलेली आहे, तर त्याचं एक साधन म्हणून तुघलकनाम्याकडे आपल्याला बघता येईल. आणि म्हणून तुघलक घराण्याचा इतिहास समजण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. सुलतान कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. फुतुहाते फिरोजशाही हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना किंवा त्याचं लेखन फिरोजशाह तुघलक याने स्वतःच केलेलं आहे. म्हणजे आपण आतापर्यंतचे जे काही ग्रंथ बघितले ते ग्रंथ हे त्या कालखंडातल्या किंवा ज्या राजवटीचा कालखंडातला एखादा इतिहासकार असेल, दरबारशी संबंधित व्यक्ती असेल, त्याने तो लिहिलेला आहे. परंतु आपल्याला काही अपवादात्मक असे पण काही ग्रंथ बघायला मिळतील. जसं फुतुहाते फिरोजशाही म्हणजे फिरोजशाह तुघलक याने स्वतःच या ग्रंथाचं लेखन केलं. आणि त्या ग्रंथातून आपल्याला कशाची माहिती मिळते, तो ग्रंथ आपल्यासाठी कसा उपयुक्त आहे, सुलतान कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी कसा उपयुक्त आहे, तर त्याचं चरित्र, फिरोजशाह तुघलकाचं चरित्र, त्या फिरोजशाह तुघलकाचं धार्मिक धोरण, त्याच्या काळातलं त्याची प्रशासन व्यवस्था याची विस्तृत स्वरूपात किंवा सविस्तर अशी माहिती त्याने स्वतः या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. त्याने स्वतः ते लिहिलेले असल्यामुळे ती अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर फुतुह उस सलातीन हा एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ अबू बक्र किसामी याने लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये मोहम्मद गझनीच्या वंशापासून तुघलकापर्यंतच्या इतिहासाचं लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. दक्षिण भारताच्या इतिहासाची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे आपण फक्त उत्तरेचा इतिहास बघतो, म्हणजे आतापर्यंतची आपण जी साधनं बघितली प्रामुख्याने त्याच्यामध्ये उत्तर भारताची सगळ्यात जास्त माहिती आलेली. बहुतांशी जी काही माहिती लिहिली गेली ती उत्तर भारतातली लिहिली गेली आहे, उत्तर भारतातील सुलतानांच्या संदर्भामध्ये लिहिली गेलेली आहे. परंतु हा एक ग्रंथ
जो आहे, याच्यातून आपल्याला दक्षिण भारताची खूप चांगली महत्त्वाची माहिती उपलब्ध झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला सुलतान कालखंडाचा जसा अभ्यास आपण करतो, त्याच पद्धतीने त्याच काळातला दक्षिण भारतातला इतिहास समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा ठरतो. पुढे आहे तारिख-ए-मुबारक-शाही हा ग्रंथ. आता हा तारिख-ए-मुबारक-शाही जो ग्रंथ आहे, महिया बिल अहमद याने हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये फिरोज खान याच्या मृत्यूनंतर दिल्ली शहराची परिस्थिती, तैमूरच्या आक्रमक हालचालीचा जनतेवर झालेला परिणाम, अशा अनेक घटनांचं वर्णन त्याने या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला फिरोज खानानंतरच्या काळाची किंवा तैमूरच्या आक्रमणाची खूप चांगली माहिती या ग्रंथातून उपलब्ध होते. एक साधन म्हणून, इतिहासाच्या अभ्यासाचं साधन म्हणून आपल्याला हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. किताब उल रेहला हे एक प्रवास वर्णन आहे. इब्न बतूता याने या प्रवास वर्णनाचं लेखन केलेलं आहे. या ग्रंथामध्ये मोहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीचं वर्णन आलेलं आहे. मोहम्मद तुघलकाच्या दरबारातील वृत्तांत, नियम, रीतिरिवाज अशा अनेक घटनांचं वर्णन या प्रवास वर्णनामध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर दास प्रथेचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. त्या प्रवास वर्णनामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर सुद्धा त्याने त्याच्या लिखाणाच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून हे प्रवास वर्णन सुद्धा आपल्याला इतिहासाचं साधन म्हणून किंवा सुलतान कालखंडाच्या अभ्यासाचं साधन म्हणून उपयुक्त आहे. तारिख-ए-सलतई-ए-अफगान हा एक ग्रंथ आहे. अहमद यादगार याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथात त्याने काय लिहिलेलं आहे, तर या ग्रंथामध्ये लोधी आणि सूर घराण्याच्या इतिहासाची त्याने नोंद केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला लोधी किंवा सूर घराण्याची खूप चांगली माहिती या ग्रंथातून उपलब्ध झालेली आहे. तर ती सुद्धा आपल्याला सुलतान कालखंडाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. तारिख-ए-दाऊदी हा एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ अब्दुल्ला याने लिहिलेला आहे. तर ह्या अब्दुल्लाने शेरशाह-सुरी संबंधातले सर्व घटनांचं वर्णन त्याच्या लिखाणामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर बहलोल लोधी ते दाऊदशहाच्या इतिहासाची माहिती त्याच्या लिखाणामध्ये आलेली आहे. आणि म्हणून शेरशाह-सुरी, बहलोल लोधी ते दाऊदशहाचा इतिहास समजून घेण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचं साधन आहे. आता याच्यापूर्वीचं आपण ग्रंथ साहित्य बघितलं. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला ललित साहित्याचा इतिहासाचं साधन म्हणून कसा उपयोग झालेला आहे किंवा ललित साहित्यातून आलेल्या माहितीचा सुलतान कालखंडाचा इतिहास लिहिण्यासाठी कसा उपयोग झाला, याचा आढावा याच्यामध्ये घेता येईल. ललित साहित्यावरून सुलतानशाही काळातील सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीची माहिती मिळण्यास खूप मोठी मदत होते. सुलतानशाहीच्या पूर्वार्धात अधिक ललित साहित्याची निर्मिती झालेली नाही. मात्र त्याच्या उत्तरार्धात भरपूर प्रमाणामध्ये ललित साहित्य निर्माण झाले. या कालखंडात
सुफी संप्रदायाचा विकास झाला. त्याचबरोबर भक्ती चळवळीला देखील सुरुवात झाली. या दोन्ही संप्रदायांच्या तत्कालीन संस्कृतींची माहिती आपल्याला या ललित साहित्यांमधून मिळते. यामध्ये आमिर खुसरो, मलिक मुहम्मद जायसी याचे साहित्य, नाथ व सिद्ध साहित्य, संत काव्य, प्रारंभिक भक्ती अशा अनेक रचना उल्लेखनीय आहेत. या सर्व साहित्यावरून आपल्याला सुलतानकालीन इतिहासाची अतिशय उपयुक्त माहिती मिळते आणि म्हणून आपल्याला सुलतान कालखंडाचा इतिहास समजून घेण्यासाठी ललित साहित्याची फार मोठी मदत झालेली आहे. त्यानंतर धार्मिक साहित्य. मध्ययुगीन काळातील धर्मग्रंथांच्या उपदेशानुसार सम्राट राज्य करत होते. त्यांच्या राज्य सिद्धांताला धर्माचा आश्रय होता. शरीयतमध्ये जे काही सांगितलेलं आहे तेच न्याय आणि नियम असल्याचं मत त्या काळातील लोकांचं बनलं होतं. नीतिशास्त्राच्या आधारावरच त्या काळातली राजनीती चालत होती. म्हणून त्या काळामध्ये नीतिशास्त्राच्या ग्रंथांना अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं होतं. प्रजेशी व्यवहार करताना मुसलमान सम्राटांनी नीतिशास्त्राच्या ग्रंथाचंच अनुकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. फतवा जहांदरी, फतवा फिरोजशाही, अदाबुल मुलूक, वफायतुल मुलूक या धार्मिक आणि राजनीतिक ग्रंथांवरून मध्यकालाचा भारतीय इतिहास आपल्याला माहीत होतो आणि म्हणून मध्यकालीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी या धार्मिक साहित्याचा फार मोठा उपयोग होतो. एक अभ्यासाचा स्रोत म्हणून, साधन म्हणून इतिहास लेखनासाठी धार्मिक साहित्याचा मौलिक उपयोग झालेला आहे. आता हा जो भाग आहे हा शेवटचा साधनांचा भाग आहे. याच्यामध्ये प्रवास वर्णन जे आहेत त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळामध्ये सुद्धा भारतामध्ये आणखी अनेक परकीय प्रवासी येऊन गेले. म्हणजे आपण प्राचीन भारताचा सुद्धा मागच्या FIBच्या वर्गामध्ये अभ्यास केला. अनेक परकीय प्रवाशांची प्रवास वर्णनाची चर्चा आपण त्यावेळेला केली. कारण जी काही परकीय प्रवास वर्णनं जी लिहिली गेली त्याच्यातून त्या कालखंडाची अत्यंत उपयुक्त माहिती आपल्याला मिळाली. विशेषतः प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचा फार मोठा उपयोग झालेला आहे. त्याचप्रमाणे मध्ययुगाचा सुद्धा आपल्याला विचार करत असताना मध्ययुगामध्ये पण अनेक इतिहासकार किंवा अनेक यात्रेकरू, विदेशी यात्रेकरू, काही विचारवंत हे भारतामध्ये येऊन गेले. आता प्रवास वर्णनं कधी लिहिली जातात? ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखाद्या नवीन प्रदेशामध्ये जाते, पर्यटनाच्या माध्यमातून जाते, अभ्यासाच्या उद्देशाने जाते, पर्यटनाच्या उद्देशाने जाते किंवा तीर्थयात्रा भेटी देण्याच्या उद्देशाने जाते आणि मग ह्या प्रवासामध्ये त्यांना आलेले अनुभव, त्यांना जे काही समजलं, त्यांनी जे काही बघितलं त्याचा ते अर्थ लावतात आणि त्यांच्या
देशामध्ये परतल्यानंतर त्याच्यावर ते लिखाण करतात. तर ते ज्या कालखंडामध्ये येऊन गेले त्या कालखंडातली त्यांना जी काही माहिती समजली ती त्यांनी लिहून ठेवलेली आहे. आणि बऱ्याचशा प्रवास वर्णनांमध्ये आपल्याला अतिशय उपयुक्त माहिती बघायला मिळते. त्या त्या काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी त्या प्रवास वर्णनांचा खूप चांगला उपयोग आपल्याला झालेला आहे. मध्ययुगीन काळामध्ये मी सांगितलं की अनेक विदेशी यात्रेकरू भारतामध्ये आलेले होते. आणि मग ते ज्यावेळेला त्यांच्या देशात गेले त्यावेळेला त्यांनी तिकडचे प्रवास वर्णन लिहून ठेवली. आणि मग ह्या प्रवास वर्णनामध्ये आपण पाहिलं की तत्कालीन भारताची सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक अशी सविस्तर माहिती त्यांनी लिहिली. आता त्याच्यामध्ये अनेक इतिहासकार त्या कालखंडामध्ये येऊन गेले. सगळ्यांचा आपल्या ठिकाणी विचार करणं शक्य नाही. परंतु सुलतान कालखंडाचा विचार करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून ज्यांच्या त्या त्या काळामध्ये ज्या प्रवास वर्णनांमध्ये सुलतान कालखंडाची माहिती आलेली त्याच प्रवास वर्णनांचा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यातल्या त्यात जे काही महत्त्वाची माहिती देणारे जे काही प्रवास वर्णन आहे त्याचाच फक्त आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर उपयुक्त प्रवास वर्णनांमध्ये उपयुक्त प्रवास वर्णनामध्ये जी माहिती उपलब्ध झाली ती अतिशय महत्त्वाची मानली जाते.